नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आता सार्थक आणि सुखदा यांचा साखरपुडा होत असताना सगळेजण खूपच आनंदात असतानाच अचानक आनंदीची एंट्री झाल्यावर नेमकं पुढे काय काय घडणार आहे आणि सार्थक आणि सुखदाच्या या साखरपुड्यामध्ये नेमके काय होणार आणि सार्थक आनंदीला समोर पाहिल्यावर तिच्यासोबत साखरपुडा करणार की नाही, हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता सुखदा ही सार्थकची सर्वतोपरी काळजी घेत असते आणि एखाद्या मित्राच्या वर त्याची ती काळजी घेत असते आणि हे सगळं पाहून सुधाला आणि आदर्शला खूपच आनंद झालेला असतो. सुखदाला मात्र मनातल्या मनात कळत असतं की तिला सार्थकविषयी खूपच काळजी वाटत आहे. सार्थक आजारपणातून बरा झाल्यानंतर सुखदा त्याला ओरडते की तुला अजिबात ऑफिसला वगैरे काहीच जायचे नाही, कारण तुला आराम करायचा आहे आणि सार्थकही तिचं ऐकत असतो. त्याच वेळेला आदर्श नंतर तिला विचारतो की काय झालं आहे, तू मला नक्की नक्की सांग की हे सगळं काय आहे, तुझी ही फक्त मैत्री आहे की प्रेम आहे. त्याच वेळेला आता सुखदा ही त्याला म्हणते की हो ब्रो, मी तुला सगळं काही सांगते. मी तुला सांगते, तू मला विचारलं होतंस ना की मला एकदा क्लॅरिफाय झाल्यावर सगळं काही सांग. सगळ्यात पहिले मी तुला प्रॉमिस केलं होतं की तुलाच येऊन सांगणार आणि आता मी हेच तुला सांगते की यस, आय एम इन लव्ह विथ सार्थक. असं म्हटल्यावर आता सार्थकचं ते सगळं पाहून आदर्श खूपच खुश होतो. आदर्श मनातच म्हणतो की बरं झालं, म्हणजेच सार्थकच्या आयुष्यात इतक्या वर्षांनी एक सुंदर मुलगी आली जी आनंदी सारखीच आहे आणि खरं तर ती आनंदीपेक्षाही भारी आहे, असं आदर्श मनातच म्हणत असतो. आणि ही सगळी गोष्ट आता वृंदाला खटकत असते. वृंदा आणि शलाका दोघीही मिळून आता तिला घराच्या बाहेर काढण्याच्या प्लॅनिंगमध्ये असतात. मात्र त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटलेला असतो, कारण सुखदा आता राजाध्यक्ष घराण्याची सून लवकरच होणार असते. हे कळल्यावर दोघींच्याही तोंडचं पाणी पळतं आणि सुखदा मात्र इथे अगदी त्यांच्यासमोर ढाल बनून उभी असते. तिला माहीत असतं की काहीही करून ही गोष्ट वृंदा आणि शलाकाला आवडणार नाही आणि त्यांना बरोबर ठेचायचंच आहे. तर आता ही गोष्ट सुखदाची आणि सार्थकची गोष्ट आदर्श ही सुधाला सांगतो आणि त्याच वेळेला सुधा म्हणते की काय बोलतोस काय आदर्श. तेव्हा तो सांगतो की हो, मी खरं सांगतोय काकू, आपली सुखदा ही सार्थकच्या प्रेमात आहे आणि सार्थकलाही मैत्रीसारखी ती आवडतच आहे, तर नक्कीच तिच्यावर प्रेमही होईल. आता सुधा हीच गोष्ट सार्थकला सांगते आणि म्हणते की सार्थक, मला तुझ्याविषयी खरंच खूप बरं वाटतंय. आता गेले काही दिवस झाले माझा सार्थक हरवला होता. 6 वर्ष झाली तो हसतही नव्हता, पण आपल्या घरात आलेल्या सुखदाने पूर्ण तुझा कायापालट केलेला आहे आणि तुला तिने पूर्णपणे नवीन आयुष्य दिलं आहे. मला तरी असंच वाटतंय की मला तिला सून करून घ्यायचे आहे, कारण सुखदाचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे ऐकल्यानंतर सार्थकला धक्काच बसतो. सार्थक म्हणतो की आई, मी सुखदाला अगोदरच या गोष्टी क्लिअर केल्या होत्या की आपल्यात मैत्रीच्यापेक्षा जास्त काहीही नसेल. मी तिला अगोदरच अलर्ट केलं होतं. सुधा म्हणते की हो, तू केलंस तिला अलर्ट, पण तिचं मन काय करेल. जर तुझ्याबद्दल ती इतकं चांगला विचार करते आणि तुला प्रत्येक दुःखातून ती बाहेर काढण्याचा विचार करते, तर साहजिकच आहे ना, तिला तुझी सवय होणारच आहे. म्हणूनच या गोष्टी घडल्यात, तर तू या गोष्टींचा नकार करू नकोस अजिबात. मला आदर्शने हे सगळं सांगितलं आहे आणि तू त्या गोष्टीचा विचार कर. मला तरी असं वाटतंय तू माझ्यासाठी हे करावंस. तुझी आई जर कायम आनंदात राहावी असं तुला वाटत असेल, तर इतकंच कर की फक्त तू आता माझ्यासाठी या लग्नाला तयार हो प्लीज. ज्या गोष्टी घडून गेल्या ते गेला. तेव्हा सार्थक म्हणतो की माझं आनंदीवर खूप प्रेम आहे. तेव्हा ती म्हणते की आनंदीचं झालं आता गेलं, भूतकाळ होता तो, आता वर्तमान आणि भविष्य सुखदा असणार आहे. म्हणूनच आनंदी कधी येईल याचा विचार न करता तू सुखदाबरोबर पुढे संसाराचा विचार कर. त्याच वेळेला सार्थकला सगळ्या गोष्टी आठवतात. तो विचार करायला लागतो की सुखदा माझ्याशी किती काळजीने वागत होती. सुखदाने प्रत्येक वेळेला माझी मदतच केली आहे आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता तिने माझ्यावर निरपेक्ष प्रेम केलेलं आहे. सार्थक विचार करतो, जर सुखदा माझ्यावर इतकंच प्रेम करत असेल तर मी या गोष्टींना का नकार देऊ, त्या बिचारीचं मनही का तोडू. मी अगोदरच आनंदीला खूप हर्ट केलेला आहे, आता मला कोणालाही हर्ट करायचे नाही. म्हणूनच आता सार्थक या लग्नाला होकार देतो आणि इथे आनंदीही मनोजला म्हणते की दादा, तू तुझं नवीन आयुष्य सुरुवात कर. या सगळ्या अनाथ आश्रमात, या माझ्या मानवता आश्रमात नवीन लोकांना संधी मिळते, तर माझ्या जवळच्या व्यक्तीला मिळावी असंच मला वाटतं. प्लीज दादा, माझ्यासाठी माझं जे काही घडून गेलं आहे ते गेलं आहे ना, प्लीज आता तू तुझं आयुष्य सुधार. आई अण्णांना आधार दे, लीना वहिनीला, सानूला, सगळ्यांच्या आधाराची गरज आहे आणि तो आधार तू बन. तेव्हा मनोज म्हणतो की हो आनंदी, मला आता याचं दुःख वाटत होतं की मी तुझ्याबरोबर कधीही चांगलं वागलो नाही, पण आता नाही, मी नेहमीच तुझं ऐकेन असं म्हणून तो तिला वचन देतो. आणि त्यानंतर आता इथे सुधा म्हणते की सुखदा, मला तुझ्याबद्दल कळलेलं आहे की तुला काय वाटतंय ते. ती मुद्दामच तिला चिडून दाखवत असते आणि म्हणते की काय गं, तुझं प्रेम आहे माझ्या सार्थकवर, लग्न करायचं आहे त्याच्याशी. तेव्हा ती घाबरते आणि म्हणते की ते
सुधा मावशी असं असं म्हणत म्हणत ती गप्पच बसते. तेव्हा मात्र सुधा हसते आणि म्हणते की अगं काय तू, मला खरंच तुझा हा निर्णय खूप आवडलेला आहे. मी तुला विचारलंच होतं की तुला कोणी आवडलं तर मला नक्की सांग, पण माझाच मुलगा हे असेल मला खरंच वाटलं नव्हतं. थांब, आता मी आभाला फोन करते. आणि म्हणूनच आता आभा आणि तिचे मिस्टर म्हणजेच देशमुख हे मानवता आधार आश्रमात आलेले असतात. त्यांना आनंदीला भेटायचे असते म्हणून ते व्हिजिट द्यायला आलेले असतात. तितक्यातच तिथेच आता आभाला सुधाचा फोन येतो आणि सुधा म्हणते की काय ग आभा, आहेस तरी कुठे? ती म्हणते की बोल ना, काय झालं आहे? माझी सुखदा व्यवस्थित तर आहे ना? तेव्हा ती म्हणते की हो, तुझी सुखदा अगदी मस्त आहे. बरं ऐकलंस का, तुझ्या लेकीचं काय म्हणणं आहे ते? तुझी लेक आणि माझा लेक म्हणजेच माझा मुलगा हे दोघंजही आता लवकरच लग्नबंधनात अडकण्याचा विचार करतात. म्हणूनच तुझं काय म्हणणं आहे बाबा? तेव्हा ती म्हणते की हो, मलाही याला होकारच द्यायचा आहे. काही झालं तरीही आणि तिचं सुख माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच ती म्हणते की जरा माझ्या सुखदाला फोन दे. तेव्हा सुखदा लाजत लाजत आईचा फोन घेते आणि नंतर देशमुखांच्या कानावरही ती गोष्ट आबा घालते आणि तिथेच आनंदी उभी असते. आबा म्हणते की आपली लेक ही लग्न करायचं म्हणते आणि ती लग्न करायचं म्हणते ते म्हणजे तिथेच माझ्या मैत्रिणीशी, तुम्ही ओळखता ना तिच्याशी. तेव्हा मग ते देखील या गोष्टीला होकार देतात आणि नंतर आनंदीच्या कानावर आबा ही गोष्ट घालते. ती म्हणते की आनंदी बाळा, काय झालं, तू तिथून का निघून आलीस? तेव्हा ती म्हणते की काहीतरी महत्त्वाचं बोलत होतात ना म्हणूनच. ती म्हणते की तू माझ्यापेक्षा काही वेगळी आहेस का? अगं तू माझी मोठी मुलगीच आहे आणि सुखदा पण तुला लहान बहिणीसारखीच मानते ना, मग तू असं का करतेस? आणि त्यानंतर आनंदी ही लग्नाचा विषय निघतो ते कळतं आणि आनंदी म्हणते की कोणाशी काय ठरलं आहे? तेव्हा मग आभा तिला सांगते की अगं असं असं आहे, माझी एक मैत्रीण आहे नाशिकला राहायला, तिच्या घरी सुखदा होती ना, आता त्यांनीच लग्नाची मागणी घातलेली आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आनंदीला खूपच धक्का बसतो. ती विचार करते की हे नेमकं सगळं काय चाललेलं आहे? नाशिकशी इतकं जवळचं नातं का निर्माण होतंय? आधी माझं आणि आता नंतर सुखदाचं, हे नेमकं काय घडतंय? तेव्हा आभा तिला दिलासा देत म्हणते की काळजी करू नकोस, ते लोक माझ्या ओळखीचे आहेत आणि मी त्यांना पूर्णपणे ओळखते. खूप चांगले प्रश्न आहेत ते आणि नाशिकचे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. खरंच खूप चांगले आहेत ती लोक आणि सुखदा जर त्यांच्या घरी जाईल तर ती नेहमी सुखी राहील आणि तसंही नाव तिचं सुखदाच आहे. ती सगळीकडे जाते आणि आनंदच पसरवते. म्हणूनच मला खात्री आहे की त्या दोघांना पाहिल्यावर तुला देखील खूपच आनंद होईल. आणि हे ऐकल्यावर आता आनंदी म्हणते की बरं झालं, ठीक आहे, जर सुखदाच्या मनात ते असेल तर ते होऊ जाऊ दे. आणि त्या मुलाला मी खरं तर भेटणार होतेच, पण आता साखरपुड्याच्याच दिवशी भेटणार असं वाटते. आणि मग आता साखरपुड्याची सगळ्या गोष्टींची तयारी सुरू झालेली असते. सार्थक सुखदाशी बोलतो की मी तुला काही गोष्टींची क्लॅरिटी दिली नव्हती, पण मात्र आता मी तुला या गोष्टीची क्लॅरिटी देतो की ठीक आहे, आपण लग्नासाठी तयार होऊया आणि मी तुझ्याशी लग्नाला तयार आहे. हे ऐकल्यावर सुखदाला खूपच आनंद झालेला असतो आणि आनंदीला सुखदा सांगते की तुला साखरपुड्याला काही न करता यायचंच आहे. आश्रमाची सगळी कामं तू बाजूला ठेव आणि लवकरात लवकर तू साखरपुड्याला यायचे. तेव्हा हे ऐकल्यावर ती म्हणते की ठीक आहे, पण मात्र काही केले आनंदीच्या डोक्यातून ते सगळं जात नसतं. ती सारखा सारखा स्वतःच्याच लग्नाचा विचार करत असते आणि नाशिकचीच हा संबंध सारखा का जोडला जातो हे तिला काही कळत नसतं. आणि आता इथे सार्थक या गोष्टींमुळे फारच टेन्शनमध्ये आलेला असतो. कसं घडणार, कारण आनंदी त्याच्या मनातून जाणार नसते. मात्र इथे सार्थक आणि सुखदा दोघेजणही अण्णांना भेटायला आलेले असतात आणि साखरपुड्याचं आमंत्रण देण्यासाठी आलेले असतात. त्याच वेळेला हे ऐकल्यावर त्यांना जबरदस्त धक्काच बसतो. लीना त्या गोष्टीचा विचारच करत राहते. मात्र अण्णा त्यांना म्हणतात की अजिबात काळजी करू नका, तुम्ही जो हा काही निर्णय घेतला आहे ना, तो अगदी योग्यच आहे आणि मला तरी वाटते की तुमचा जोडा अगदी शोभून दिसणार आहे आणि ज्या काही गोष्टी गेल्या त्या गेल्या, आता चांगल्याच गोष्टींचा विचार केला पाहिजे. म्हणून सार्थकला अण्णा म्हणतात की सार्थकराव, तुम्ही जो काही डिसिजन घेतला आहे अगदी योग्य आहे, आम्ही नक्कीच तुमच्या साखरपुड्याला येऊ, असं आता अण्णा म्हणत असतात. आणि त्यानंतर मग आता सुखदा म्हणते की नक्कीच यायचंच आहे, तुमच्या मुलीचं आहे लग्न असं समजायचं आहे. तर इथे ते दोघंजणही निघून जातात आणि मालतीला खूप वाईट वाटत असतं, ती रडायला लागते. तेव्हा अण्णा तिला समजूत घालत म्हणतात की हे बघ, अजिबात रडण्यासारखी गोष्ट नाही, सुखदा खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि सार्थकराव आता जर पुन्हा पुढे आयुष्यात जात असतील तर काय चुकीचं आहे, ते नक्कीच आयुष्यात पुढे गेले पाहिजेत. तर आता सगळ्यांच्या या गोष्टीनंतर साखरपुड्याचा दिवस हा आलेला असतो आणि सगळीकडे छान तयारी झालेली असते. वृंदा आणि शलाका यांना तर चांगलंच कामावर जुंपलेलं असतं. सुखदानेच त्यांना सांगितलेलं असतं की प्लीज तुम्ही ही सगळी कामं करा आणि मुद्दाम कामाला लावल्यामुळे दोघी जणींना खूपच राग आलेला असतो. त्यांना काहीच कटकारस्थान करायला स्कोप नसतो, म्हणून ते आता चिडत असतात. तर इथे सुखदा ही येते आणि सुधा तिला मिठी मारत म्हणते की फायनली आज तू माझ्या घरची होणारी सून असणार आणि त्याचा टप्पा आज सुरुवात करणार. आणि त्याच वेळेला आता सगळेजण तयार झालेले असताना सुखदा देखील छान तयार होऊन साखरपुड्यासाठी येते.
आणि सगळेजण तिला बघतच राहतात. आणि आता वृंदा म्हणते की खरंच सुखदा खूपच छान दिसत आहेस तू. सगळेजण आता तिच्याकडे बघतच राहतात. आणि त्यानंतर मग आता सुधा ही सुखदाकडे बघत असताना म्हणते की खरंच खूपच खूपच सुंदर दिसतेस तू. आणि सार्थक त्यावेळेला लांबच उभा असतो. सार्थकही छान तयारी करून आलेला असतो आणि हे सुखदाचं रूप बघत असताना त्यालाही ती खूपच छान दिसते. आणि सार्थकने दिलेली साडी ही तिने नेसलेली असते म्हणून ती त्यात खूपच सुंदर दिसत असते. आता सगळेजण म्हणतात की साखरपुड्याचा मुहूर्त जवळ आलेला आहे. सगळेजण साखरपुड्यासाठी तयार आहात ना. त्यावेळेला बेनारे देखील येतात, शकू देखील आलेली असते. आणि बेनारे नोटीस करतात की सार्थक काहीसा जास्त खुश नाही, कारण त्याच्या मनात आनंदी मॅडम असतील. तर आदर्श म्हणतो की चला लवकरात लवकर मुहूर्त टळायला नको, आता गुरुजी आले आहेत, पुढच्या गोष्टींना सुरुवात केली पाहिजे. आणि वृंदा आणि शलाका लांबून या सगळ्याची मजा बघत असतात. आणि त्याच वेळेला आता सुखदा म्हणते की येस, मी तर या सगळ्यासाठी कधीचीच तयार आहे. आणि आभा आणि देशमुख देखील तिकडे आलेले असतात. सुखदाचे आई वडिलांनी देखील तिकडे हजेरी लावलेली असते. मात्र अजूनही आनंदी आलेली नसते. आणि आनंदी आली नाही म्हणून सुखदा म्हणते की एक मिनिट, माझी आनंदीताई आलेली नाही आहे, म्हणून प्लीज थोडा वेळ आपण थांबूया का. तितक्यातच आता तिथे आनंदीची एंट्री होते. आणि आनंदीला पाहिल्यावर सगळ्या जणांना जबरदस्त मोठा धक्का बसतो. आनंदी ही घाबरत घाबरतच आतमध्ये येते. त्याच वेळेला ती समोर बघते तर सार्थक आणि सुखदा हे समोर उभे असतात. आता आभा म्हणते की अगं कल्याणी, ये ना पुढे ये. आता तिचं नाव कल्याणी घेतल्यानंतर सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. आनंदी ही सगळ्यांसमोर कल्याणीच्या रूपात आलेली असते. आणि आदर्श बघतो आणि म्हणतो की आनंदी तू. आणि सगळेजण आता तिच्याकडे बघायला लागतात. आणि त्यानंतर मग आता सार्थक म्हणायला लागतो की हे सगळं काय आहे आनंदी, तुम्ही. तेव्हा मग आता सार्थकला तर आनंदीला बघून खूपच मोठा आनंद झालेला असतो. आणि सुधा ही आनंदीला समोर बघते आणि तिला प्रचंड मोठा धक्का बसतो. त्याचप्रमाणे आकांक्षा, वृंदाशाला का सगळेजण तोंडावर हात लावतात आणि म्हणतात की आनंदी तू तू इथे कशी काय. तेव्हा आभा म्हणते की ही माझी मुलगी आहे, माझी मोठी मुलगी कल्याणी. आता तिला पाहिल्यानंतर मात्र सगळेजणांना आनंद होतो आणि सार्थकला खूपच मोठा आनंद होतो. तर आता इथे या सगळ्यामध्ये जेव्हा आनंदी समोर येते तेव्हा सार्थक हा सुखदाबरोबर लग्न मोडून आनंदीशी पुन्हा लग्न करणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.